प्रश्न क्रमांक पहिला आहे, अदानी पोर्ट्सने भारतातील पहिले पोर्ट ऑफ रिफ्यूज कोठे कार्यान्वित केले आहे? तर ऑप्शन बी, मुद्रा पोर्ट इथे हे कार्यान्वित केले जात आहे. केंद्र सरकारने इन्फ्लेशन टार्गेट फ्रेमवर्क आणखी किती वर्षासाठी 4% वर कायम ठेवले आहे? तर बघा याच्यामध्ये आपले उत्तर आहे ऑप्शन बी, 5 वर्षासाठी म्हणजे 2031 पर्यंत. अलीकडेच भारताने पीएम ई ड्राईव्ह ही इलेक्ट्रिक वाहनाची योजना कोणत्या वर्षापर्यंत वाढवली आहे? तर बघा ही योजना वाढवली आहे 2028 पर्यंत. जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक 2026 मध्ये कोणत्या देशाने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर याच्यामध्ये आपले उत्तर ठरणार आहे ऑप्शन सी, आइसलँड. जपानच्या JICA संस्थेने महाराष्ट्रातील कोणत्या क्षेत्रात प्रकल्पासाठी नुकतेच कर्ज मंजूर केले आहे? तर बघा जपानने नुकतेच आरोग्य सेवा आणि मुंबई मेट्रोसाठी काय केले आहे? कर्ज मंजूर केले आहे. याच्यामध्ये आपले उत्तर काय ठरणार आहे? ऑप्शन बी. सलग दुसऱ्या वर्षी 1 अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा ओलांडणारा देश कोणता ठरला आहे? तर बघा हा देश ठरला आहे आपला भारत. अर्थ अवर हा उपक्रम कोणत्या संस्थेने आयोजित केला आहे? तर बघा हा उपक्रम आयोजित केला आहे ऑप्शन बी, वर्ल्ड वाईड फंड यांनी. कोणत्या राज्य सरकारने इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांच्या डिजिटल वापरावर मसुदा धोरण प्रसिद्ध केले आहे आणि ज्याच्यामुळे संध्याकाळनंतर इंटरनेट बंद करण्याची शिफारस देखील करण्यात आली आहे? तर बघा हे राज्य आहे कर्नाटक. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीद्वारे महिला खेळाडूंची पात्रता निश्चित करण्यासाठी कोणत्या शास्त्रीय चाचणीचा वापर केला जाईल? तर बघा याच्यामध्ये ऑप्शन सी, SRY जीन स्क्रीनिंग याचा वापर केला जाणार आहे. ही कोणाची युनायटेड किंगडममध्ये भारताची उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा याच्यामध्ये पेरियार स्वामी यांची निवड करण्यात आली आहे.